शाहू महाराज गादीचे खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार. छत्रपती शाहू महाराजांबाबत मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य. ऐन निवडणुकीत रामदास तडसांवर आरोप. तडस कुटुंबानं बेघर केलंय रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला. मोदी बाग येथे पवारांच्या भेटीला. माढ्याच्या जागेसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक. भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याचा भुजबळांचा प्रस्ताव. दिल्लीतून भुजबळांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू. लोकशाहीला सूत्रांची माहिती. मोदींनी दिल्लीला बोलावलंय. डोक्यात काही असेल. गोपीनाथ मुंडेंची अधुरी कहाणी पूर्ण करणार पंकजा मुंडेंचं विधान. दक्षिण मुंबई लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत संभ्रम. मतदारसंघात एकाच वेळी 3 इच्छुकांकडून प्रचार सुरू. 3 इच्छुकांमुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात तर नेत्यांसमोर पेच कायम. महायुतीच्या जागांचं वाटप झालंय. फक्त घोषणा होणं बाकी. नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटलाय. उद्या घोषणा होणार. आमदार संजय शिरसाट यांचं विधान. अदानींसोबत काय सेटलमेंट झाली की धारावीचा मुद्दा सोडला. राऊतांकडे पैसे येतात म्हणून त्यांच्या फाईल्स ओपन होतात. संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. राज्यात महाविकास आघाडी 27 पेक्षा जास्त जागा निवडून येणार. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा. क्रिकेट वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं. 2027चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार. न्यूझीलंडसह 8 ठिकाणी रंगणार स्पर्धेचा थरार. वर्षा गायकवाड उद्या दिल्लीला जाणार. मुंबईतील जागा वाटपांबाबत संदर्भात हायकमांडला भेटणार. महायुतीत समन्वय राहावा यासाठी मंत्र्यांची समिती गठीत. समन्वय समितीमध्ये 3ही पक्षातील 2 मंत्र्यांचा सहभाग. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर भाजपच्या मंत्र्यांना एवढा त्रास का होतो. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा ट्विटरवरून सवाल. भाजप मित्रपक्षांसाठी सोडणार 100 जागा. भाजपकडून 424 उमेदवारांची घोषणा तर 19 जागांसाठी उमेदवार अद्याप ठरेना. यातून शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला विरोध. उमेदवारी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांचं बंड. पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींनी शरद पवारांची भेट घेतली. विद्यार्थ्यांची काही मागण्या पूर्ण झाल्यानं पवारांचे आभार मानले. नरेंद्र मोदी 20 एप्रिलला वर्धा जिल्ह्याच्या तळेगावात सभा घेणार. सभेकरता जागेची चाचपणी सुरू तर पोलिसांसह प्रशासनाकडून जागेची पाहणी. केंद्रीय मंत्री अमित शहा 14 एप्रिलला मणिपूरला जाण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मणिपूर दौरा करणार. सूत्रांची माहिती. राज्यासह मुंबईत योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा धडाका. पूर्व विदर्भातील सभेनंतर 5व्या टप्प्यातही होणार योगींच्या सभा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात चारा नेण्यास बंदी. पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे चारा वाहतूक बंदीचा निर्णय. डाळीच्या किमतीत विक्रमी वाढ. तुरीची डाळ 160 रुपये किलोवर. मूग आणि मसूर डाळ ही 100 पार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.